विदर्भातील चंद्रपुरात काल देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली। नागपूरचा पाराही 45°C दिशेने जात आहे। आजही तापमान वाढीची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर नागपुरातील तात्या टोपे नगरच्या श्री गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पासाठी एसी सुरू करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये बाप्पासाठी या ठिकाणी कूलर्स लागायचे, परंतु यावर्षीचा उन्हाळा तीव्र आहे। तापमान 45°C पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे गणपती बाप्पासाठी गाभाऱ्यामध्ये एसी एअर कंडिशनर लावण्यात आलेला आहे आणि उन्हाचा जो काळ असतो सकाळी 10 पासून तर 4 ते 5 वाजेपर्यंत या काळामध्ये ही एसी जी आहे ती गाभाऱ्यामध्ये सुरू असते। आपल्यासोबत इथले पुजारी आहे श्रीराम जोशीजी। जोशीजी, काय कारण आहे बाप्पाला एसीची गरज भासायला लागली? तापमान वाढलं म्हणून? सध्या कसं आहे, नागपुरातलं तापमान गेल्या काही दिवसापासून फार वाढते आहे, तर त्याच्यामुळे कसं आहे कूलर सुद्धा काम करत नाही आहे असं एक मानवालाही वाटते आहे। तर बा कूलरचं जर काही काम नाही आहे तर मग अशा वेळेस काय वस्तू काम करेल? तर म्हणून आमच्या मंडळ ट्रस्टींनी यावेळेस विचार केला की नाही बा, आपल्या बाप्पाला सुद्धा एक साधारण मानवासारखी गरमी होत असेल म्हणून आपण सुद्धा गणपतीसाठी एसी लावावा। या विचारांनी गणपतीला एसी लावलेला आहे, म्हणजे वातावरण आजूबाजूचं सगळं शांत राहील आणि गणपतीची भक्तांवर विशेष कृपा होईल। शांत डोकं असलं की साधारण विशेष कृपा होते असं एक साधारण भक्त विचार करतात। तर त्या हिशोबाने आपण इथे एसी लावलेला आहे, म्हणजे गरमीचा आमच्या गणपती बाप्पाला सुद्धा त्रास होऊ नये ही सर्व भक्तांची इच्छा सगळी असल्यामुळे आम्ही इथे एसी लावलेला आहे। एसी पुजाऱ्यांसाठी की बाप्पासाठी आहे? नाही, बाप्पांसाठी। पुजाऱ्यांची जागा समोर आम्ही तीर्थप्रसाद वाटत असतो, बाप्पासाठी गाभाऱ्यात एसी लावलेला आहे, फक्त तो बाप्पाला उपयोगी पडतो। बघू शकतो या ठिकाणी एअर कंडिशन लावण्यात आलेला आहे आणि बाप्पासाठी या गाभाऱ्यामध्ये गारवा राहावा म्हणून एअर कंडिशन लावण्यात आलेला आहे। सध्या नागपूरचा पारा जो आहे तो 42च्या पुढे गेलेला आहे आणि 45° तापमान होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, त्यामुळे आता मंदिरांमध्ये गणपती बाप्पांसाठी ही एसी लागायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन सचिनसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।